नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 201. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, जे मिळवले असते ते परत हरू पण शकते. जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हीच शांती आहात, तेव्हाच ती कायमची शांती तुम्हालाच जणू चिटकलेली असेल, अंगीभूत असेल, तुमच्यापासून वेगळी नसेल. तेव्हा तिथे शांत असणारा कुणी नाही, केवळ शांतताच आहे. शांतता ही वैयक्तिक कधीच नसते. माझी शांतता असे वाटत असेल तर ती शांती नाही, दुसरे काहीतरी असेल, पण शांती नाही. शांतीला प्रारंभ नाही, शांतीला अंत पण नाही. सर्वांच्या बुडाशी शांतीच आहे. सर्व जग जणू स्वभावतः याच शांतीतच आहे. जणू ते ध्यानावस्थेत आहे. म्हणजे तेथे समजा जगाला आपण जग आहोत याचेच भान नाही. विश्वाच्या बुडाशी असीम शांतता आहे. सर्वांच्या सुखाच्या पूर्वी व सर्वांच्या अंतानंतर पण सर्वांच्या सुरुवातीपूर्वी व सर्वांच्या अंतानंतर पण केवळ हीच शांतता असते. हिला जन्ममृत्यू नाही. देहाच्या किंवा मनाच्या जन्माने किंवा मृत्यूने ज्या निश्चळ स्थितीवर काहीच परिणाम होत नाही, ती अगाध शांती, आणि तुम्ही यात मुळीच भेद नाही. म्हणून अगाध शांतीच असा. अशा शांतीविषयी शंका घेऊ नका. एखाद्या माणसाला साधा खडा देऊन, तो अमूल्य हिरा आहे बरं का, जीवापाड जप, हरू देऊ नको, असे जर कोणी त्याला खात्रीपूर्वक सांगितले, तर तो आपली चूक समजेपर्यंत फार मजेत असतो, खुशीत असतो. पण हिरा नव्हता, दगड होता, खडा होता, हे सत्य समजताच आनंद होईल की दगडालाच हिरा समजत होतो तेच बरे होते, याचा आनंद होईल. 2+2 3 होतात, या ज्ञानाचा आनंद होतो की 2+2 4 होतो, या ज्ञानाचा आनंद होतो. हे आपले आपणच ठरवा. सुखदुःख नेहमी बरोबरच असतात. एकातून सुटका झाली तर दोन्हीपासून आपोआप सुटका होते. श्री एकनाथ महाराज म्हणतात, आमंत्रण अंधा दोघे येती. म्हणजे एखाद्या आंधळ्या माणसाला जेवायला घरी बोलविले तर तो दुसऱ्या डोळस माणसाला घेऊन येतो, तसे या सुखदुःखाच्या बाबतीत समजावे. सुखाची चिंता नाही तर सुख संपेल की काय ही भीती पण नाही, हे स्पष्टच आहे. असे जर असेल तर आत्मशोध करण्याची इच्छा निश्चितच सफळ होईल. पण तुम्हाला आणखी काही नको असेल तर कोणताच सुप्त हेतू आशा नसेल तरच. या बाबतीत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असले पाहिजे. कशाचीच म्हणजे अगदी कशाचीच इच्छा धरता कामा नये. तुम्ही मूळचे जसे आहात त्याचीच तुम्हाला भीती वाटते, पण समग्रता हा तुमचा मुक्काम आहे. पण तेथे आपले व्यक्तिमत्व हरपेल अशी तुम्हाला व्यर्थ भीती वाटत राहते. तुमच्या इच्छा, भीती, मते, कल्पना, प्रतिमा, प्रतीके, ठाम सिद्धांत, आग्रह अशा खेळण्याशी खेळत राहण्याचा बालिशपणातच तुम्हाला अतिशय आनंद वाटतो. आपण आहो यातील फक्त आहो या शब्दातच स्वप्रतिपादन सगळ्यात चांगले व्यक्त होते. या व्यतिरिक्त कशालाच स्वतंत्र अस्तित्व नाही. कशाच्याही कोणाच्याही असण्याबद्दल जी तुम्हाला खात्री वाटते, ती खात्री केवळ तुम्ही तुमच्या अगोदरपणाने असणेपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच आहे, नाहीतर कशालाच स्वतंत्र व वेगळे अस्तित्व नाही. तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या प्रकाशातच सर्व प्रकाशित होत आहे. तुम्हीच सदा वर्तमान, अपरिवर्तनीय, अवर्णनीय, पण एखाद्या भक्कम खडकाप्रमाणे घनदाट आहात. भाग 202.
आपल्या शुद्ध असणेपणाची आठवण विनासायास काहीही आशा न ठेवता, म्हणजे पुढे काय होईल असे न विचारता सतत बाळगणे, याला वाटलं तर तुम्ही साधना म्हणू शकता. आपण विशिष्ट असे कोणी नाही. सर्व विशिष्ट गोष्टीची बेरीज ही नाही किंवा जिच्यामुळे जग बनते, म्हणजे पंचमहाभूते वगैरे यांची बेरीज पण नाही. हे वास्तव नेहमी लक्षात ठेवा. सारे काही कल्पनेचे खेळ आहेत. देह सुद्धा असंख्य संवेदनाचे एकीकरण आहे. प्रत्येक शारीरिक संवेदना अनुभवाद्वारे आलेल्या संवेदनांचे कडगोडेच आहे. आणि विशेष हे की जेव्हा आपण देहाला माझा म्हणतो, त्याच वेळी ते कडगोळे कार्यान्वित होते. तुम्ही त्याच्याबद्दल विचार करता तेव्हाच देह असतो. म्हणून असत्यात सत्य काय आहे याचा शोध घ्या. त्यात देहाची कल्पना आणूच नका. आठवणी, स्मृती, कल्पना, मतमतांतरे, मान्यता, आग्रह यांना तुम्ही तुमच्यापासून वेगळ्या म्हणता, पण वस्तुतः आठवणी, स्मृती, कल्पना म्हणजेच तुम्हीच आहात. हे जर नसतील, तसे निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमच्या व्यक्तित्वाला धोका राहील. ते मग राहणारच नाही. म्हणून तुमच्या सध्याच्या अवस्थेत मी देह आहे ही कल्पना स्वयंस्फूर्तीने येते. पण आपले मी शुद्ध असणे आहे, हे जरी खरे असले तरी काही लोक तुम्ही ती त्याची केवळ कल्पना करता आणि ते स्वतःवर तुम्ही लादून घेता, असे तुम्हाला म्हणतील. मी देह आहे या कल्पनेत तसे काही फार मोठे नुकसान आहे असे नाही. पण मी देह आहे असे स्वतःला समजल्यामुळेच जो मर्यादितपणा तेथे आपण एकाच देहापुरते आहोत, हा भ्रम निर्माण होतो. व वस्तुतः सर्व अस्तित्व त्यातील प्रत्येक रूप मी आहे, माझे आहे असे नाही, तर मी आहे अशा अनुभवाला आपण मुकतो. पण देहच मी, जन्मणारा, मरणारा अशा संकुचितपणामुळे मी वस्तुतः कोण आहे, हे तुम्ही सांगू शकत नाही. पण मी जे नाही, त्याचे मात्र मी भरभरून वर्णन करू शकतो. मी आहे, हे जे अगोदरचे स्फुरण आहे, तुमचेच साक्षात रूप आहे. इकडे लक्ष देण्याचे महत्त्व कळायला हवे. इकडे लक्ष असल्यास मी अमुक तमुक आहे, हे भ्रामक व टाकाऊ ज्ञान आपोआप लय पावते व ते मी सर्व आहे या एकाच गोष्टीत मिसळून जाते. मी कोणी अलग व्यक्तित्व असा आहे हा भ्रम जातो. त्यासोबत तसा अनुभव घेणारा अनुभविता पण जातो. मी आहे किंवा आपण आहो, हा जसा माझा साक्षात अनुभव आहे, अगदी तसाच तुमचा पण आहे. अगदी किड्या-मुंग्यांचा पण आहे. आपण एक दुसऱ्यापासून भिन्न आहोत, असे आपल्याला उगीच वाटते. तुम्ही पण सखोलपणे स्वतःमध्ये बुडी मारून बसा. तेथे आपण आहोत याशिवाय तुम्हाला दुसरे काहीच सापडणार नाही. तुम्हाला तुमचे निधान, तुमचा अक्षय ठेवा, तो जणू तुमची वाटच पाहत आहे. तुम्हाला तो गवसेल, हे असे तुम्ही आम्ही मूळचेच आहोत. ज्ञानी माणसाचे लक्ष भौतिक किंवा मानसिक व्यापाराकडे नसते. एका व्यापारावरून उडालेले लक्ष दुसऱ्या मनोव्यापारावर येईपर्यंत जो सूक्ष्म मध्यंतर आहे, तेथे आपण शुद्ध अस्तित्वात असतो, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणत. या सूक्ष्म मध्यंतरात राहण्याचे महत्त्व कळले, तर तुम्ही तीच स्थिती असाल. असे असणे हीच नित्यप्राप्त नैसर्गिक स्थिती होय.